नाटक म्हणजे आदी काळाचा पत्रकार, की माणूस पाषाण युगमध्ये होता, शिकार करत होता. त्यामध्ये शिकार करताना समजा एक 10 लोकांची मंडळी गेली, त्यामध्ये 2 मेले, 8 परत आले. मग कबिल्यामध्ये आल्यानंतर किंवा बस्तीमध्ये, त्या काळाची बस्ती आत्ताची बस्ती म्हणजे आयडेंटिफाय करण्यासाठी मी वापरत आहे, तर लोक विचारत होते, त्यांच्याकडे भाषा नव्हती, ते विचारत होते की 2 कुठे गेले. मग ते परत रिक्रिएट करत होते की असं शिकार होता, असं सिंगाने हल्ला केला, असं ते मेले. आणि मग त्यातून प्रेक्षक जे आहे ते प्रेक्षक अंदाज घेत होते कुठं चुकलं, करताना चुकलं, आणि ते इव्हॉल्व्ह होत होते. नमस्कार, मी प्रतीक्षा पेडणेकर स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं गोष्ट असामान्यांची या मालिकेच्या नव्या भागात. मित्रांनो, नाटक म्हटलं की आपल्याला काय आठवतं? ते म्हणजे रंगमंच, कलाकार, संगीत आणि तिसरी घंटा. नाटकाची हीच चौकट मोडून प्रेक्षकांना थिएटर ऑफ रेलिव्हन्सचा नवा अनुभव देणारे रंगचिंतक मंजुळ भारद्वाज यांना आज आपण भेटणार आहोत. मंजुळ भारद्वाज यांनी आपलं आयुष्य नाटकासाठी खर्च केलंय. गेली 30 वर्ष ते नाट्यसृष्टीमध्ये काम करतायत. नाटक केवळ प्रस्थापितांचं न ठेवता ते तुमचं, आमचं, सगळ्यांचं करण्यासाठी 1992 साली त्यांनी एक्सपेरिमेंटल थिएटरची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी लाडली, विश्व यासारख्या नाटकांमधून समाजाचा आरसा तर दाखवलाच, पण त्याचबरोबर समाज प्रबोधन देखील केलं. चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया मंजुळ भारद्वाज यांच्या या प्रवासाविषयी. नमस्कार सर, लोकसत्ता.com मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा जन्म कुठे झाला आणि शिक्षण? माझा जन्म भारतात झालाय आणि भारत जेव्हा आपण म्हणतो तो भारत खूप विविध आहे. भारतमध्ये उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर जन्म कुठे घ्यायचं माणसाला हा माझ्या हातात किंवा कोणाच्याही हातात नसतात. तर माझा जन्म हरियाणाच्या एक छोट्याशा गावामध्ये झालं. माझं शिक्षण तिथे झालं आणि माझी युनिव्हर्सिटी होती महर्षी दयानंद युनिव्हर्सिटी, जी रोहतकमध्ये आहे, ज्याला MDU म्हणतात. आणि विज्ञानमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. खरं तर डॉक्टर किंवा इंजिनियर याकडे लक्ष होतं. मग तुम्ही नाटकाकडे कसं वळाला? मला हे कळलं जेव्हा मी करिअर करायला हे होतं, तर माझ्यासमोर जेव्हा मी मेडिकलची शिक्षण किंवा तयारीसाठी अभ्यास करत होतो, तेव्हा आमच्या डिपार्टमेंटसोबतच मेडिकल कॉलेज होतं MD युनिव्हर्सिटीमध्येच. रोहतक मेडिकल कॉलेज त्यावेळी त्याचं नाव होतं, आता बदललेलं असेल, कारण मला कमीत कमी 30-32 वर्ष झाले. आता मी मुंबईकर आहे, मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे. त्यावेळी असं झालं होतं की कॅज्युअलिटीमध्ये आपण जे पाहतो ॲक्सिडेंटचे केसेस पडलेले आहे आणि ते असंच काही मरतात, काही दम तोडतात. माझ्या मनात असं झालं की असं का आहे. आणि तेव्हा इंट्युशनली हे ठरवलं की असं काम करायचं आहे ज्यातून माणूस आजारीच पडायचं नाही. मग नाटकच का? माध्यम म्हणून दुसरी पण बरीच माध्यम आहेत. नाटक म्हणजे जेव्हा काहीच माध्यम नव्हते तेव्हा नाटक होतं. नाटक म्हणजे आदी काळाचा पत्रकार. नाटक म्हणजे आदी काळाचा मुनादिकार, जेव्हा कोणीच नव्हतं. आणि नाटक का? नाटकाचा ध्येय माणुसकी वाचवणे आहे. नाटक कसं सुरू झालं याचा एक आधुनिक थॉट असा आहे. 2 थॉट आहे. एक मायथॉलॉजिकल आहे. मायथॉलॉजिकलमध्ये असं आहे की देव आणि दानव, सूर आणि असुर भांडत होते. मग ते सगळे गेले एकत्र ब्रह्माकडे. ब्रह्माने एक पंचमवेद रचलं आणि पंचमवेद त्याचा एक अर्थ होता की असुर आणि असुरमध्ये मांडवली व्हावं, त्याने एकमेकाचा सन्मान करावं. तिथेही राजकीय भांडण सोडवण्यासाठी नाटकाचा उपयोग होता. त्याला पंचमवेद म्हणतात. हे मायथॉलॉजिकल भारतीय हे आहे. पण जे आधुनिक आणि ज्याला आपण म्हणतो की तर्कशास्त्र आधारित आहे, त्यामध्ये असं आहे की माणूस पाषाण युगमध्ये होता, शिकार करत होता,
त्यामध्ये शिकार करताना समजा एक 10 लोकांची मंडळी गेली, त्यामध्ये 2 मेले, 8 परत आले. मग कबिल्यामध्ये आल्यानंतर किंवा बस्तीमध्ये, त्या काळाची बस्ती एक आत्ताची बस्ती म्हणजे आयडेंटिफाय करण्यासाठी मी वापरत आहे, तर लोक विचारत होते, त्यांच्याकडे भाषा नव्हती, ते विचारत होते की 2 कुठे गेले. मग ते परत रिक्रिएट करत होते की असं शिकार होता, असं सिंहाने हल्ला केला, असं ते मेले. आणि मग त्यातून प्रेक्षक जे आहे ते प्रेक्षक अंदाज घेत होते कुठं चुकलं, करताना चुकलं, आणि ते इव्हॉल्व्ह होत होते. म्हणजे दुसरा माणूस मरू नये यासाठी नाटकाचा आविष्कार झाला. हे तर्कबद्ध शास्त्र आहे आणि म्हणून मी नाटक निवडलं आहे. एक मोठी गोष्ट माहिती आहे का, की एक बारीक गोष्ट, मोठी गोष्ट आहे जे लोकांना कळत नाही, इवन जे नाटक करतात त्यांनी कळत नाही, की नाटक माध्यम भर नाही आहे. हे समजायला हवं. माध्यम भर असणे काय आहे, की जसं तुम्ही लोकसत्तामध्ये आता आहात, माध्यम म्हणून जर वापर केलं तर ट्रोल ही माध्यम म्हणून वापर करत आहे ना, अंजना ओम कश्यप ही माध्यम म्हणून वापर करत आहे ना. तर माध्यम म्हणजे की तो मीडियमचा काही होत नाही, लोकांचा असतं, की जो फाशीवादी लोकांकडे आहे, लोकांच्या शोषणासाठी त्याचा वापर करतात. आता तुला माहित आहे की अंबानीचे करीब 200 चॅनल आहे, त्यामध्ये जे शोषणच्या विरोधात लढणारे आहेत त्याची एकही बातमी मिळणार नाही. इव्हन हे शेतकरी आंदोलन झालं ते एकही बातमी त्यामध्ये नव्हती. त्यांचा कसं ते देशद्रोही ठरतात हीच बातमी होती. तर माध्यम म्हणून जर वापर केलं तर त्याची सीमा हे आहे, त्याची लिमिटेशन आहे. पण नाटक माध्यमभर नाही आहे. पण नाटक आता जगामध्ये 4 प्रकारचं नाटक असतो. हे मूळ संकल्पना हे समजायला हवं की नाटक म्हणजे विद्रोह असतो. विद्रोह असे की मी असं रुटीन का जगतो, माझ्या जगण्याचा अर्थ काय आहे, हे प्रश्न सगळे जेव्हा वळवळतात आपल्या आतमध्ये, जे पेटतात, त्यानंतर एक नवीन संकल्पना सुरू असते. त्या संकल्पना, त्या विद्रोह कसं जे जड झालंय, ही व्यवस्था जड झाली आहे, हे कुठेतरी तुम्हाला जगण्याचा मार्ग तुम्हाला बंद करत आहे, त्याला तोडण्यासाठी, विकाराला भांडण करण्यासाठी, विकाराला तोड देण्यासाठी विचारची निर्मिती असणं. आणि विचार केव्हा निर्मित असतो, जेव्हा माणसाचा आत्मबल असतो. आणि हे सामान्य जे अख्खा जग आहे त्यामध्ये 6.5 खरब लोक आहे, त्या सगळ्यामध्ये 2 बिंदू असतात. एक आहे आत्मबल आणि एक आहे आत्महीनता. आत्महीनता म्हणजे की त्या माणसामध्ये एक नैसर्गिक आहे, त्याला वाटतं की हा माणूस कसं छान होऊ शकतो, ह्याच्यापेक्षा मी छान आहे, त्याला आत्महीनता म्हणतात, न्यूनगंड म्हणतात. त्या न्यूनगंडातून विकार निर्माण होतं. आणि ह्याचं उदाहरण काय आहे, जसं फाशीवादी आहे, जसं भारतामध्ये वर्ण आहे, वर्ण व्यवस्थेचा एक आधार आहे ज्याला आपण RSS म्हणतो, ते सगळे विकारी आहे, आत्महीन आहे. म्हणजे एक बघा की निसर्ग सगळ्यांना जेव्हा जन्म घालतो किंवा जे जन्माला येतात तेव्हा जन्माला येणाऱ्याचा काय दोष आहे की हा ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेणार, की हा शूद्र होणार, की हा वैश्य होणार, की हा क्षत्रिय होणार. तर हे जे न्यूनगंड वर्णवादी मनुवादी लोकांना केलं आहे, तर त्या न्यूनगंड म्हणजे विकार आहे. आणि ह्याचा बाहेर जर आपण बघितलं तर हिटलर याचं एक उदाहरण आहे. आणि भारतात हे म्हणतात लोक की आपली आपली संस्कृती, भारताची काय संस्कृती आहे रे, वर्णवादाची संस्कृती, जिथे माणूस दुसऱ्या माणसाला स्पर्श करू शकत नाही, अछूत होऊन जातो, ही संस्कृती आपली आहे. किती पाखंड आहे. एक आई पूजनीय आहे पण बलात्कार करणारी मुली नाही आहे. म्हणजे हे पाखंड की आईची पूजा करतात आणि मुलीचा बलात्कार करतात, हे कसं शक्य आहे. तर हा जे विद्रोह ह्या शोषणाविरोधात जे आहे तो कलात्मक स्वरूपाला जन्म घालतो. तिथून माणूस कलाकार बनतो. पण कलाकाराला सत्ता घाबरते, कारण सत्ताला माहिती आहे की हा आपल्याला संपून टाकणार आहे. मग त्यांनी काय केलं, अख्ख्या जगामध्ये, भारतात नाहीये, त्यांनी काय केलं, कलाकाराला भोगवादाकडे वळलं.
जसं तुम्ही की राजा में दरबारी आहे, त्याचे नवरत्न आहे, आत्ताचा हल्लीच्या काळात पद्मश्री आहे, पद्मविभूषण आहे, म्हणजे तुम्हाला ग्रांट आहे, फेलोशिप आहे, तुम्ही भोगा. आणि त्याचं साहित्य असं प्रसारित केलं, जसं पेंटर आहे, पेंटरची आत्मकथा तुम्ही वाचली आहे का? त्यामध्ये जास्त काय असतं की सुंदर स्त्रियाला त्यांनी कसं भोगलं, कसं प्रकारचं जेवण खाल्लं, मांसाहारी शाकाहारी व्हॉटएव्हर इट इज, कसं म्हणजे भोग त्यामध्ये असतो. आणि जेव्हा भोग त्यामध्ये असतो तेव्हा त्याच्या DNA मध्ये हे घातलं जातं की सरकारशिवाय सत्ताशिवाय तुम्ही जगू शकत नाही. आणि यासाठी सरकार पैसा लावते, या साठी ते संस्थान बांधते. जसं भारतात इंग्लंडमध्ये राडा आहे, न्यूयॉर्कमध्ये आणखीन एक अकॅडमी आहे, भारतात एक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे. हे कशासाठी आहे? हे त्या विद्रोहाला मारण्यासाठी आहे, त्या विद्रोहाला संपवण्यासाठी आहे. आणि कलाकारांच्या नावाखाली एक प्रशिक्षण देतात, जसं बढई बनवतो ना आपण, टेबल 10 बाय 10 कसं बनायचं, म्हणजे असे शरीर पैदा करतात ते की ज्यांना विजन नसते, दृष्टी नसते, फक्त नाचणं गाण्याचा हुनर असतो. आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांताप्रमाणे नाचणारे गाणारे शरीर कलाकार नसतात. कलाकार आम्ही त्याला म्हणतो ज्याच्याकडे एक दृष्टी आहे, ज्याचा एक कलात्मक संकल्प आहे. मी का गातो, मी का नाचतो, ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे, आम्ही कलाकार त्याला म्हणतो. तर हे झालं सरकारचं. याचाच पाठलाग दुसरे लोक आहे, ज्याला राजनीतिक विचारधारा म्हणतात, जसं डावा आणि उजवा, म्हणजे दक्षिणपंथी आणि वामपंथी. ते याचा वापर आपल्या आयडिओलॉजीसाठी असतो. की जसं वामपंथी म्हटलं जातं तर त्याच्यासाठी गोरकी नाटककार आहे, त्याच्यासाठी चेकव नाटककार आहे. पण त्यांनी जर अश्विनी नांदेडकरचं नाटक पाहिलं गर्भ, ते त्यांना माणुसकी कळत नाही, कारण तो नुसतं आयडिओलॉजीचा फेकाफाकी करत नाही. तसंच आपले मोदीजी आहे, खूप चांगलं नाटक करतात, जुमले फेकतात. त्याची आपले भागवत आहे, खूप चांगलं नाटक करतात. त्याच श्रेणीमध्ये आणखीन त्याचे गुरुगे आहे, जे आज आता दलिताची फाईल, शूद्राची फाईल नाही बनवत, ते काश्मीर फाईल बनवतात, ते वापर करतात. तिसरा एक भयानक आहे प्रकरण, ह्या दोघांपेक्षा एक भयानक प्रकरण आहे, जे भारतात एक बुद्धिजीवी वर्ग आहे. तो बुद्धिजीवी वर्ग काय म्हणतो की हो, दिस इज अ मीडियम, जागृतीचा मीडियम आहे, छान आहे, त्याचा उपयोग व्हावं. ते जास्त खतरनाक आहे, कारण बुद्धिजीवी लोकांनी हे म्हटलं की हे नुसतं माध्यमभर नाही आहे, तर समाजावर त्याचा इम्पॅक्ट असतो. आणि एक चौथा जे प्रकार आहे थिएटरचा, तो म्हणजे थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य दर्शन. त्याच्या हिशोबाने की थिएटर नुसतं माध्यम नाही आहे, तो एक मानवीय दर्शन आहे. म्हणजे एक असं मानवीय दर्शन आहे जो सगळी सत्ता जे समाजामध्ये असते, की राजनीतिक सत्ता आहे त्यालाही आरसा दाखवतो, ए बाबा, दुसरा सामाजिक सत्ता आहे त्यांनाही आरसा दाखवतो. राजनैतिक सत्ता म्हणजे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे राज चालू शकत नाहीये, हे विकार आहे, हे विचार आहे, याला मांडणं, आणि ही राजनीती आहे. सामाजिक सत्ता म्हणजे जसं बालविवाह झालं, जसं दहेज प्रथा झाली, हे सामाजिक सत्ता आहे. तर त्या सामाजिक सत्तालाही आरसा दाखवतो. मग धार्मिक सत्ताला आरसा दाखवतो. मग वैज्ञानिक सत्तालाही आरसा दाखवतो. की आता युक्रेन आणि युरोसमध्ये जे चाललंय, तर आईन्स्टाईनचे त्याला काही होत नाही. म्हणजे इथे तुम्ही पाखंड बघा, साजिश बघा. नोबेल पुरस्कार येतात. नोबेल कशाच्या नावावर आहे? नोबेल तो माणूस होता ज्याने डायनामाइटचा शोध लावला. डायनामाइट काय करतो? शांती स्थापित करतो. तर E=mc² शोधल्यानंतर आईन्स्टाईननी रूझवेल्टला दिलं, त्यांनी ॲटम बॉम्ब करून घेतला आणि नागासाकी हिरोशिमा माणुसकी संपली. त्यालाही आम्ही आरसा दाखवतो. आणि मग आहे आर्थिक सत्ता. थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांत हे कोणाचा पार्टीचा, पॉलिटिकल पक्षाचा, कोणाचा धन्नासेठावर गल्ल्यावर चालत नाही. आम्ही गल्ला भरू काम करत नाही. आम्ही प्रेक्षकाचा जोरावर जगतोय आणि आम्ही अशक्य आहोत. त्या दृष्टीने खरंच असामान्य आहोत. लोकांना हे विश्वास बसत नाही की आम्ही कसं जगतो आणि आम्ही जगतो. आमचा जोर आहे प्रेक्षक.
आणि इथे समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की जे लबाडी करतात, स्वतःला मराठी रंगभूमीवर मूर्ख लोकांना बनवतात, स्वतः मूर्खपणा करतात. आम्ही कमर्शियल नाटक करतो. कसला कमर्शियल नाटक करता रे तुम्ही? तुम्ही कधी विचार केला की हा कॉमर्स आणि प्रोफेशनल शब्द आला कुठून? हे अमेरिकन शब्द आहे. आणि अमेरिकन शब्द म्हणजे प्रोफेशनल म्हणजे काय? अमेरिकन प्रोफेशनलचा अर्थ आहे की 2 पैसे लावा आणि 2 कोटी कमवा. मला मराठी रंगभूमीचा एक नट सांगा ज्यांनी नुसतं नाटक करून 10 कोटी रुपये कमावले आहे किंवा 50 कोटी रुपये कमावले आहे. अरे जगण्यासाठी जे पैसा लागतो त्याला तुम्ही नुसतं कमर्शियल म्हणू नका. तुम्ही कलाकाराला 300 रुपयाचे, 400 रुपयाचे, 500 रुपयाचे पॉकेट देऊन मूर्ख बनवतात. कमर्शियल एक आपला जो नळ लावतो किंवा एक इलेक्ट्रिशियन असतो त्यालाही 8 तासाची किती दिहाडी मिळते? एक कलाकारापेक्षा ज्यांना हे प्रोफेशनल म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि दुसरं की सरकारी ग्रांट काय असतं म्हणून आम्ही घेत नाही आहोत. भारत सरकार इनडायरेक्ट टॅक्सेसवर चालतं. डायरेक्ट ज्याला इन्कम टॅक्स म्हणतो ते मोजके आहे लोक, पण गरीब किंवा भिकारी माणूसही माचीस खरेदी करताना त्याच्यावर जो टॅक्स देतो त्यातून भारत सरकार चालते. तर भारत सरकार ज्या माणसाचा टॅक्सवर चालतं तर आम्ही त्या माणसाचा थेट संपर्क करूया ना. तोच आपला आहे ना. आणि जसं संविधान मध्ये लिहिलं आहे की आम्ही भारताचे लोक, हम भारत के लोग मालिक है ना, तो हम सरकार जो बिचौलिया है त्याच्यासोबत का बोलायचं? आम्ही डायरेक्ट प्रेक्षका संवाद करतो आणि मग जगतो आणि चांगल्या पद्धतीने जगतो. थिएटर ऑफ रिलेव्हन्सचा जन्म कुठून झाला? थिएटर ऑफ रेलेव्हन्सचा जन्माचा एक खूप मोठा इतिहास आहे. असं झालं की जेव्हा मी की MBBS आता व्हायचं नाही आहे आणि डॉक्टरी करायचे नाही आहे आणि आता शोध माझा होता की मला काय करायचं आयुष्यात, त्यामध्ये मला असं झालं की मी शोध करताना देशभक्तीचं जरा गाणे ऐकले, पिक्चर ऐकले. त्यामध्ये मेरे देश की धरती सोना उगले उगले या असे गाणे. मग आम्ही एक जे खालच्या जातीचा किंवा समाज बाहेरचा जे पगडा असतो ते मुलांसाठी एक शाळा सुरू केली आणि माझं मॅथ सायन्स चांगलं होतं. मी त्याला शिकवत होतो त्यांना आणि आम्ही एक शाळा सुरू केली आणि त्या वेळात 1000+ विद्यार्थी आमच्याकडे होते. तर त्यांनी असं एक दिलं आवाहन की जे सर्वात कमजोर आहे ना, जे मागे बसणारे आहे ना, ज्यांना काहीच कळत नाही शिक्षण काय आहे, बोले 26 जानेवारी आपण सेलिब्रेट करूया. मग ही गाणी लावले आणि ते जे नाकारा मुली होते ते प्रोग्राम केले त्यांनी भन्नाट आणि ते प्रेक्षकाचा डोळ्यात ते हिरो झाले, मोठे झाले ते. आणि माझ्यावर एक जादूचा परिणाम झाला होता की अरे हे काय आहे, हे परफॉर्मिंग आर्टला आपण करू. मग मी शोधला, मग मी बलराज साहनी आणि इतर लोकांचं साहित्य वाचलं आणि मी ठरवलं मला नाटक करायचंय. आणि नाटक म्हणजे काय? नाटक म्हणजे काय? शेक्सपियरचं नाटक करायचं. टू बी और नॉट टू बी, दैट इज द क्वेश्चन. रहना या नहीं रहना ये सवाल अच्छा क्या है. जालिम तकदीर के तीरों की चोट को मनिमन सहना या मुसीबतों के समंदर के खिलाफ हथियार उठाना, लड़कर उसका खात्मा कर देना. मौत व अनजान देश जहां से कभी कोई वापस नहीं लौटता. प्यारी सुंदरी ओफिलिया, अपनी दुआओं में मेरे गुनाहों की मुआफी का ख्याल रखना. इससे नीचे उतरे ही नहीं. और सीरा बंबई पृथ्वी थिएटर में 4 प्रयोग, 4 प्रयोग में उसको तलवार लग गई क्लाडियस को और हो गया बस. जो हम ये सोच के म्हणजे हे विचार होता की अमिताभ बच्चन आता घरी बसणार, आता अभिनयाचा मीच सांभाळणार सगळं. आणि तो किल्ल्याचा सेट होता आणि मी एक भाड्याच्या घरात राहत होतो. माझी वय किती
19:20 आणि सगळं जसं क्रश असतो ना, आता काय होईल तशी ना इकडचा ना तिकडचा. मग पाऊस तुम्ही मुंबईचा पाहिलाय. 100 दिवस त्या फ्लॅटमध्ये खोलीमध्ये आत असं खिडकी होती, बाहेर तो सेट गळत होता, आतमध्ये मी गळत होतो. आणि बाहेर पडल्यानंतर तो टपरीवाला विचारायचं, यार आपके नाटक वाटक का क्या होगा. आणि मला असं की हा एकतर आधीच जळाला आहे, त्यावर हा तेजाब टाकतो. आणि रागाने मी परत. पण एक दिवस, तो 100वा दिवस होता, तो बोलला, आपका नाटक वाटक कब होगा. हे त्यांचे शब्द आहेत. आणि मी ऐकलं ते की हा माणूस असं का बोलत आहे की आपका नाटक वाटक कब होगा. हा माणूस असं का नाही बोलत आहे की हमारा नाटक कब होगा या हमारे लिए नाटक कब होगा. आणि तिथे मला बोध ज्ञान प्राप्त झालं. आणि मी सगळ्या जगाचा पुन्हा अभ्यास केलं की कोण थिएटरच्या बाबतीत बोलणारा करणारा माणूस काय बोलतो. आणि ते अभ्यास केल्यानंतर मी 12 ऑगस्ट 1992 रोजी नवीन रंग सिद्धांत जगाला दिलं. त्याचं नाव थिएटर ऑफ रेलेव्हन्स. आणि माझ्यामध्ये थिएटर जागवणारा तो टपरीवाला आहे, तो प्रेक्षक आहे. आणि मला हेही कळलं की हे सगळं नाटक करणारे प्रेक्षकासोबत साजिश करतात, छळ करतात. त्यांच्यासाठी नाटक नाही करत, त्यांचं नाव घेतात, पण स्वतःची कुंठा, स्वतःचा गल्ला भरण्याची जी ध्येय आहे ते करतात आणि सांगतात हे प्रेक्षकांना हेच हवं. आणि आम्ही म्हणतो प्रेक्षकांना ते नाही हवं. म्हणजे तुम्ही विचार करा, प्राणी आणि माणसामध्ये काय फरक आहे. संवेदना प्राण्याकडे आहे आणि माणसाकडे आहे. फरक आहे विचार करण्याची क्षमता. आणि हे अख्खी रंगभूमी काय म्हणते, वैचारिक नाटक चालत नाही म्हणजे प्रेक्षकाचा विरोध षडयंत्र नाहीये की विचार तुम्हाला करायचे नाहीये तर तुम्ही माणूस कशाला म्हणतात मग. आणि आम्ही वैचारिक नाटक करतो, माणसाला माणूस बनवण्यासाठी नाटक करतो. त्यांच्या समोर त्यांच्या विषयाला धरून त्यांना एक फॉरम देतो, मंच देतो, त्यांना शोषणाविरुद्ध संघर्ष करायला पेटवतो. आणि त्यावेळी 5 सिद्धांत आहे थिएटर ऑफ रेलेव्हन्स. एक आहे की आमची जी कलात्मक ऊर्जा आहे ते माणसाला माणूस बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहे. दुसरं आहे की आम्ही नाटकासाठी नाटक करत नाही, आमच्या ध्येय ते रचनात्मक बदल घडवण्यासाठी आहे. तिसरं आहे की नाटक आमच्यासाठी जगण्याचा मार्ग आहे, तो नुसतं माध्यम नाही आहे. आणि या आणि जगूया. आयुष्य जगण्याचं नाटक करू नका. आयुष्य जगा. नाटक करायचं आहे तर आमच्या सोबत या. आणि आमचं ध्येय आहे जगाला सुंदर आणि मानवीय बनवण्याचं. आणि इथूनच संकल्पना आहे की प्रेक्षक हा सर्वात मोठा आणि सशक्त रंगकर्मी आहे. तर मी सलाम करतो. तो माणूस, टपरीवाला मजदूर माणूस मला जर टोचलं नसतं 100 दिवस तर कदाचित आज मी तुमच्या इथे बसून गप्पा मारलं नसतं. हे रेग्युलरमध्ये जे नाटक होतात आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्सचं नाटक, या दोन्ही नाटकामध्ये फरक काय? तुला चांगलं वाटत नाही आहे का मी यांना जरा नाव ठेवू, यांचं पोट भरू दे ना. काय असतं की नाटकात 2 विशेष त्याचे भाग असतात. एक भाग आहे की ज्याला नाटक म्हणतो आपण, एक भाग आहे ज्याला आपण प्रदर्शन म्हणतो. तर हा जे सो कॉल्ड प्रोफेशनल रंगभूमीचा शगुफा आहे हा मोदीसारखा जुमला आहे. ते नुसतं प्रदर्शन करतात. रंगकर्म आपण कशाला म्हणतात. तुम्ही ब्ल्यू घातलेला आहे त्याचा अर्थ आहे ओपननेस, त्याचा अर्थ आहे शिक्षा, त्याचा एक राजनैतिक अर्थही आहे. तो भीमराव आंबेडकरचा रंग आहे. लाल कोणालाही विचारा प्रेमाचा रंग आहे. आणि दक्षिण आणि वाम दोघाचाही रंग आहे. कारण दक्षिण म्हणजे हनुमानजीचा रंग लाल आहे किंवा गणपतीचा आहे
आणि मार्क्सवाद्याला किंवा वामपंथ्याला तो क्रांतीचा झेंडा वाटतो. सफेद जे आहे तो शांतीचं प्रतीक आहे. तर रंग याचं एक तत्व असतो. तर तत्वाचा कर्म करणारा रंगकर्मी असतो. तर थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे जे नाटक आहे ते तत्वाचा कर्म करणारे नाटक आहे, म्हणजे विचाराचा कर्म करणारे नाटक आहे. आणि बाकी जे नाटक आहे ते प्रदर्शन करणारे आहे. नाटकात खूप छान माहिती आहे का काय आहे, त्याचं एक सौंदर्यशास्त्र आहे, सौंदर्यबोध आहे. आणि ॲक्च्युली तो सौंदर्यबोधच माणसामध्ये माणुसकी जागवतो. पण हे काय करतात, त्या सौंदर्यबोधचा व्यापार करतात. त्यांना नुसतं छान छान वाटावं, ओके, आणि त्यासाठी ते सगळं काम असे करतात ज्यातून लोकप्रियता वाढेल. आणि लोकप्रियता किती विध्वंसक आहे याचं उदाहरण आपले आजचे पंतप्रधान आहे. मोदीजी लोकप्रिय असून मागचे 2 वर्षात 50 लाख लोक मारले. 80 कोटी लोकांना एक अन्नाचा साठी तरसवतो तो माणूस. बेरोजगारी वाढलेली आहे. तर हा जे लोकप्रियता आहे हे आम्ही पाळत नाही, आम्ही रचनात्मकता पाळतो. आणि लोकप्रिय ऐवजी लोकप्रभावी असावं. तर आमच्या नाटकात हे आहे की विचार पेटवा. आम्ही प्रेक्षकाला रसिका हो नाही म्हणत, या रावजी बसा भावजी नाही म्हणत. आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही आमचं नाटक बघायला येताना जरा मेंदू घेऊन यावं, घरी ठेवून यायचं नाही आहे. आणि तुम्हाला जर हे पटत नाही आहे तर तुम्ही नका येऊ. कारण जग बदलण्यासाठी महात्मा गांधी एक, महात्मा बुद्ध एक, बाबासाहेब आंबेडकर एक, महात्मा ज्योतिबा फुले एक, कबीर एक, सावित्रीबाई फुले एक. तर आम्ही शोधत आहोत की हे आम्हाला एक एक मिळाले तर आमचं काम झालं. तर आमच्या नाटकामध्ये जे सौंदर्यशास्त्र आहे ते दिमक लागलेलं लाकूड नाही आहे. किती मूर्खपणा, बावळपणा आहे ना की हा मध्यम वर्ग जे आहे तो बोलतो की आम्ही सेट लावू. अरे तुमचं घर, तुमचा दार चांगला आहे. ही नाटकवाले दिमक लागलेला सेट लावतात आणि किल्ले ठोकतात, कील ठोकतात रंगभूमीवर. आणि तुम्ही कोणत्याही थिएटरमध्ये तुम्ही जरा स्टेजवर जा, तुम्ही 4 पाऊल ठेवा, तुम्हाला कळेल कुठं कुठं तुटलेलं आहे. म्हणजे ही रंगभूमी करारही आहे, त्याला आम्ही मुक्त करतो. आम्ही रंगभूमीवर दृश्य संयोजन करतो. आमचं तत्व असं आहे की आमच्या कलाकाराचं शरीर त्याचं मोठं माध्यम आहे, मोठा शास्त्र आहे. आणि त्याचा मेंदू. तर आमच्या नाटकात काय असतं की आमचं नाटक ॲक्च्युली प्रेक्षकागृहामध्ये असतो, पण तो स्टेजवर होत नाही आहे, तो प्रेक्षकाच्या मेंदूमध्ये चालतो. आणि मग ते प्रेक्षकाला, आमच्या कलाकाराला पाहतात. मग त्याचा सायक्लोरामावर त्यांची वेगवेगळी जे हे पाहतात, जे छवी निर्माण होतात ते खूप सुंदर असतात, खूप कलरफुल असतात. आणि म्हणजे 3 लेवलवर आमचं नाटक असतं. एक प्रेक्षक जे बसलेले त्याचे मेंदू, दुसरं आमचे कलाकार प्रतिबद्ध जे आहे कलात्मक चैतन्यानं व्हायब्रेशन करतात. आणि तिसरं जे सायक्लोरामावर प्रेक्षक स्वतःला बघतो आमच्या कलाकाराच्या माध्यमातून, तो जगतोय तिकडे. हे वेगळंपण आहे आमचं. आणि बाकीचे रंग प्रदर्शन आणि म्हणजे रंग नुमाइश आणि रंगकर्ममध्ये हा फरक आहे. माझा शेवटचा प्रश्न, नाटक वैयक्तिक की सामाजिक? नाटक सामाजिक आहे, अभिनय वैयक्तिक असू शकतो. पण लोक ॲक्च्युली काय पर्याय मानतात आणि खूप मूर्खपणाचे लोक वक्तव्य देतात, प्रवचन देतात की नाटक ॲक्टरचं मीडियम नाही आहे. मीडियम आहे, सिनेमा डायरेक्टरचा मीडियम आहे. मी त्यांना सांगत, अरे मूर्ख हो, जर
रंगकर्म नटाचं माध्यम आहे, तर लेखक काय झक मारतोय? कोणतंही नाटक, सिनेमा हे लेखकाचं माध्यम आहे. लेखक नसेल तर कलाकार काय करणार आहे? आणि सर्वात नुकसान करणारा जो आहे नाटकाचा, तो एक निर्देशक नावाचा प्राणी आहे. तर अक्कल शून्य माणूस असतो तो. एक उदाहरण नाही आहे माझ्यासमोर जो रायटरला जपतो. दिग्दर्शक म्हणजे दर्शकाला दाखवणारा की लेखकाने साहित्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्याला दाखवणारा एकही दिग्दर्शक मला भेटत नाही आहे. सगळे नोटंकीबाज आणि नुमाइश करणारे आहे. आणि मूर्ख, ते लेखकाला मूर्ख बनवतात नाटककाराला. तकनीक अशी असते, तुम्हाला ते माहीत नाही आहे. आम्ही नाटककाराला मान देतो, त्याच्याशिवाय मग तुम्ही सांगा ना मला, कोणती कविता, कोणती कथा, कोणती कादंबरी, कोणता सिनेमा, कोणता नावल, कोणता उपन्यास लेखकाशिवाय लोकांच्या आठवणीमध्ये राहिलंय? तर हो, जे अमूर्त आहे, कला अमूर्त आहे, कलाकार मूर्त आहे. तर लेखकनी जे लिहिलेलं आहे त्या अमूर्ताला आमचे कलाकार किंवा नट मूर्त करतात. पण बाकीची नुमाइश मूर्तपर्यंत थांबते. आमचे थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे जे नाटक आहे ते परत कलाकार मूर्त होऊन प्रेक्षकाकडे अमूर्त कलात्मक संवेदना, अनुभव, चैतन्य संप्रेषित करतात, स्पंदित करतात आणि त्यांना सौंदर्यबोध आणि कलात्मक अनुभवाने, अनुभूतीने सज्ज करतात, समाधानी करतात, विचार पेटवतात. म्हणून आमच्या नाटकात टाळी कमी वाजते, पण आमचं नाटक लोकांचं आयुष्यभर त्यांच्यासोबत जगतोय. कारण शेवटी थिएटर ऑफ रेलेव्हन्स हे लोकांना जगवण्यासाठी एक कलात्मक स्पंदन आहे. मित्रांनो, मंजुळ भारद्वाज यांच्या नाटकाचे प्रयोग केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील होतात. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या माध्यमातून नाट्यसृष्टीमध्ये रचनात्मक बदल घडवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. तर ही गोष्ट होती मंजुळ भारद्वाज यांची. अशीच एक नवीन गोष्ट घेऊन येत आहोत पुढच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नकात गोष्ट असामान्यांची, फक्त लोकसत्ता लाईव्हवर. आणि हो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.